अमेरिका आणि ब्रिटनने युक्रेनला लॉंग रेंज मिसाईलचा वापर करण्याविषयी सकारात्मक भूमिका दाखवल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी थेट इशारा दिलाय। अमेरिका आणि ब्रिटनने जर यात हस्तक्षेप केला तर नाटोमधील 32 देशांनी आमच्या विरोधात युद्ध पुकारले असा त्याचा अर्थ घेतला जाईल आणि त्याचे परिणामही तेवढेच वाईट होतील असं आव्हान पुतिन यांनी दिलं। या आव्हानानंतर वॉशिंग्टनमध्ये तातडीने ब्रिटनचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची तातडीची बैठक झाली। युक्रेनला लॉंग रेंज मिसाईल वापरायची परवानगी द्यायची की नको, रशियाला चिथावणी द्यायला हवी का, या सर्व प्रश्नांवर यात मंथन झालं। पण पुतिन यांनी ज्या नाटोला युद्धाची धमकी दिली आहे ती नाटो संस्था नेमकी काय आहे? लॉंग रेंज मिसाईलच्या वापरामुळे रशियाने एवढी आक्रमक भूमिका का घेतली ते या व्हिडिओत पाहायचं आहे। पण त्याआधी एक प्रश्न, नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन म्हणजेच नाटोचं मुख्यालय कोणत्या देशात आहे? 1 फ्रान्स पॅरिस, 2 वॉशिंग्टन अमेरिका, 3 जेनेव्हा स्वित्झर्लंड, 4 ब्रसेल्स बेल्जियम। यापैकी योग्य पर्याय कमेंटमध्ये जरूर निवडा। व्हिडिओच्या शेवटी अचूक उत्तर तुम्हाला मिळेलच। नाटो समजून घेण्यासाठी आपल्याला युरोप आणि अमेरिकेकडे जावं लागेल। इथे आपला भारत आहे आणि इकडे प्रशांत महासागराला लागून असलेल्या देशांनी मिळून नाटो ही मिलिटरी ऑर्गनायझेशन तयार केली आहे। नाटो ही 32 देशांची मिळून लष्करी संघटना आहे। यात अमेरिका, ब्रिटनसह युरोपियन देश आहेत। नाटोमधील एकाही देशांवर हल्ला झाला तर सर्व देश युद्धात सहभागी होतात। सोव्हिएत युनियनकडून असलेला धोका पाहता 1949ला नाटोची स्थापना झाली। सुरुवातीला 10 सदस्यांपासून नाटोची सुरुवात झाली, नंतर टप्प्याटप्प्याने देश जोडले गेले। सोव्हिएत युनियन कोसळल्यानंतर रशियानेही नाटोसोबत आपले संबंध सुधारले। नुकतंच 7 मार्च 2024 रोजी स्वीडननेही नाटोचं सदस्यत्व पत्करलं। नाटोकडून युक्रेनलाही संभाव्य सदस्य म्हणून पाहिलं जातं। 1991ला रशिया आणि नाटोचे संबंध सुधारण्याची सुरुवात झाली। 1997ला पॅरिसमध्ये नाटो रशिया फाउंडेशन ॲक्टवर स्वाक्षरी करण्यात आली। मात्र 2008 पासून रशिया आणि नाटोचे संबंध बिघडण्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। 2014ला तर रशियाने क्रिमियावर कब्जा केल्यानंतर रशियाला नाटोमधून बाहेर काढलं गेलं। ब्रसेल्सच्या मुख्यालयातील रशियाचे नाटोचे कर्मचारी निलंबित करण्यात आले। युक्रेन युद्धानंतर नाटो विरुद्ध रशिया या नव्या अंकाची सुरुवात झाली। युक्रेनला नाटो देश संभाव्य सदस्य म्हणून पाहतात आणि त्यामुळे रशिया अलर्ट मोडवर आहे। युक्रेनने नाटो देशांकडे लॉंग रेंज मिसाईल वापरण्याची परवानगी मागितली आहे। युक्रेनला यामुळे रशियातील सेंट पीटर्सबर्ग सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये थेट मारा करता येईल। मात्र नाटोने अशी परवानगी देण्याची चूक करू नये असा पुतिन यांनी इशारा दिलाय। युक्रेनला परवानगी मिळाली तर नाटोने रशियासोबत युद्ध पुकारलंय असा त्याचा अर्थ घेतला जाईल। या चुकीचे परिणामही तेवढेच गंभीर भोगावे लागतील। याबाबत पुतिन यांनी अमेरिका आणि ब्रिटनला थेट धमकी दिली आहे। वॉशिंग्टनमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान आणि जो बायडन यांच्यात युक्रेनबाबत तातडीची बैठक झाली। या बैठकीत पुतिन यांनी दिलेल्या धमकीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे। एकेकाळी रशिया आणि नाटोचे संबंध अत्यंत चांगले होते, पण कालांतराने रशियाने क्रिमियावर आक्रमण केलं आणि हे संबंध बिघडले। पण युक्रेनला नाटोचा सदस्य व्हायचं आहे आणि युक्रेन हा रशियाला लागून असलेला पूर्वीचा सोव्हिएत देश आहे। युक्रेन जर नाटोचा सदस्य झाला तर सर्वात जास्त धोका असेल तो रशियाला, कारण अगदी रशियाच्या सीमेवरही युक्रेनच्या बाजूने अमेरिकन मिलिटरी येऊन थांबू शकते। भविष्यातला धोका ओळखून पुतिन यांनी याआधीच मागणी केली आहे की युक्रेनने नाटोचा सदस्य होण्याची मागणी सोडावी। गेल्या 2 वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे। अमेरिका आणि ब्रिटनकडून युक्रेनला मदत केली जाते, मात्र युक्रेन नाटोचा सदस्य नसल्यामुळे अधिकृतपणे उर्वरित 32 देशांना या युद्धात आतापर्यंत पडता आलेलं नाही। असं मानलं जातं की जेव्हा नाटो विरुद्ध रशिया युद्धाची सुरुवात होईल तेव्हा 3ऱ्या महायुद्धाचीही ती सुरुवात असेल। नाटोला पुतिन यांनी जी धमकी दिली त्यानंतर युक्रेनला परवानगी मिळण्याची कोणतीही शक्यता सध्या तरी वर्तवली जात नाही। पण येत्या काळात रशिया विरुद्ध नाटो यांच्यात इंटरेस्टिंग घडामोडी असणार आहेत। आता येऊ आपल्या प्रश्नाकडे। नाटोचं मुख्यालय हे बेल्जियमचं शहर ब्रसेल्समध्ये आहे। रशिया विरुद्ध नाटो संबंधांवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर व्यक्त करा। मटाचं इंटरनॅशनल चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब जरूर करा।